गुड मॉर्निंग. काल आपण अंकगणित श्रेणी म्हणजे काय, त्याच्या आधी क्रमिका म्हणजे काय इथपर्यंत आपण आलो होतो. आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. इन इंग्लिश, in the previous lecture we learned what is meant by sequence. We take more examples of sequence, and a sequence which is a arithmetic progression. If and only if the next term, if we add a specific number in the previous number, you will get the next number, then that sequence is called arithmetic progression. अशी काहीतरी व्याख्या आपण पाहिली. म्हणजे मागच्या संख्येत एक ठराविक संख्या मिळवली, स्पेसिफिक संख्या मिळवली की पुढची संख्या मिळते, आणि अशा पद्धतीने आपण कोणत्याही क्रमांकावरची संख्या काढू शकतो. त्याला आपण अंकगणित श्रेणी म्हणतो. ते आपण अभ्यासलं होतं. वी टेक सम मोर एक्झाम्पल्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे अंकगणित श्रेणीचे अरिथमेटिक प्रोग्रेशन मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मीन्स अंकगणित श्रेणी. त्याचे आपण काही गणित घेऊया. प्रथमतः मराठीमध्ये सांगतो पहा. समजा फॉर एक्झाम्पल आता हे बघा 5, 10, 5, 10, 15, 20 डॅश डॅश ही अनंतापर्यंत आहे. डॅश डॅश आहे म्हणून ही अनंत अंकगणित श्रेणी आहे. ऑफकोर्स अनंतापर्यंत आहे. आणि 10,000, 9,000, 8,000, 7,000 शून्य या ठिकाणी संपली म्हणून तिला शांत म्हणजे मोजता येणार नाही. म्हणजे अनंत आणि शांत या शब्दांचा आपल्याला अर्थ माहित आहे. नवे आपण हे शिकलेलो आहोत. मग शांत अंकगणित श्रेणी आणि अनंत अंकगणित श्रेणी आपल्याला ओळखता येते. पण अंकगणित श्रेणी कोणाला म्हणायचं ते आधी पाहू आपण. क्रमिकाच असते ती. क्रमिकेमधील पुढचा अंक हा जर मागच्या अंकामध्ये एका ठराविक संख्या मिळवली असता येत असेल, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर दोन क्रमागत, दोन शेजारच्या पदांचा, दोन शेजारच्या संख्यांची वजाबाकी केली म्हणजे दुसरी वजा पहिली, तिसरी वजा दुसरी, असा त्या दोघांमधला जर फरक आपण काढला आणि तो जर स्थिर आला, सारखा आला, सामायिक आला, तर तिला अंकगणित श्रेणी असं म्हणतात. कळलं का? ज्या क्रमिकेतील बघा बरं व्याख्या, ज्या क्रमिका म्हणजे थोडक्यात अंकगणित श्रेणी ही क्रमिकाच असते. ज्या क्रमिकेतील दोन क्रमागत पदांमध्ये, दोन क्रमागत म्हणजे सलग, दोन सलग पदांमध्ये फरक स्थिर असतो. दॅट इज इम्पॉर्टंट. दोन सलग पदांमध्ये फरक स्थिर असतो. फरक म्हणजे वजाबाकी, तिला अंकगणित श्रेणी म्हणतात. आता तुम्ही इथं बघा बरं. दुसरी वजा पहिली, 10 वजा 5 किती? 5. 15 वजा 10 किती? 5. 20 वजा 15 किती? 5. 25 वजा 20 किती? 5. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वजाबाकी सारखी येते. त्यालाच फरक स्थिर आहे असं म्हणतात. आणि म्हणून ही जी आहे 5, 10, 15, 20 ही अंकगणित श्रेणी आहे. क्रमागत पदामधील फरक स्थिर असतो. जो फरक आला, आता मी किती आणला फरक? 5 5 आणला की नाही, त्याला म्हणतात स्थिर, सारखा येतो म्हणून. आणि त्याला सामायिक फरक किंवा सामान्य फरक म्हणतात. आणि तो स्मॉल डी या अक्षराने दाखवतात. डी डिफरन्स, फरक. डी फॉर डिफरन्स. म्हणजे समजा हे T1, याला आपण T1 म्हणलं 5, T2 म्हणलं 10, T3 म्हणलं 15, T4 म्हणलं 20. तर बघा T2 वजा T1, 10 वजा 5, 5 येते बघा. T3 वजा T2, 15 वजा 10 हे पण 5 येते. T4 वजा T3, 20 वजा 15 हे पण 5 येते. म्हणून D किती आहे? 5. त्याला म्हणतात सामायिक फरक किंवा सामान्य फरक. सामायिक फरक म्हणा किंवा सामान्य फरक म्हणा, पण डी फॉर डिफरन्स त्याला डी म्हणतात. समजा आपण T1, T2, T3, T4 असं करत करत गेलो तो एक पद असं येईल Tn, त्याच्या पुढचं येईल Tn अधिक 1 क्रमवार आहे. मग आपण याच्यातून हे वजा करणार ना, याच्यातून हे Tn अधिक 1 वजा Tn हे कसं येणार? D. Tn अधिक 1 वजा Tn बरोबर D असेल तर तिला अंकगणित श्रेणी असं म्हणतात. समजा Tn अधिक 1 आणि Tn ही दोन क्रमागत पदे आहेत. ऑफकोर्स आहेत ना, Tn नंतर Tn अधिक 1च येतात ना, ही क्रमागत पदे आहेत. आणि मग जर Tn अधिक 1 वजा Tn बरोबर D असेल म्हणजे दोघांची वजाबाकी ही सामायिक फरक म्हणजे डिफरन्स सारखा असेल, स्थिर असेल,
तर तिला अंकगणित श्रेणी असे म्हणतात. अजून एक व्याख्या सांगितली बघा मी तुम्हाला अंकगणित श्रेणीची. आता पहिलं पद आपण व्याख्या कालच बघताना बघितलं होतं की पुढची संख्या ही मागच्या संख्येत काहीतरी मिळाल्यावर येते. एक ठराविक अंक मिळाल्यावर तो ठराविक अंक म्हणजे डी असतो. मग इथं बघा ना 5 सेकंड डी, मग याचा अर्थ पहिली संख्या 5 सेकंड आहे. बघा बरं का, पहिली संख्या 5, दुसरी 5 अधिक 5 डी. बघा डी घेतला, 5 अधिक 5 बरोबर 10. तिसरी 10 अधिक 5 बरोबर 15, 15 अधिक 5 बरोबर 20, 20 अधिक 5 बरोबर 25. बघा बरं 5 10 15 20 25 झालं का नाही? म्हणजे आधीच्या संख्येत पहिल्या संख्येत डी मिळवला की दुसरी मिळते, तिच्यात डी मिळवला की तिसरी मिळते. असं करत करत तुम्हाला सगळी अंकगणित श्रेणी मिळवता येते. पण कधी पहिली संख्या तिला पहिल्या संख्येला ए म्हणतात, पहिले पद, आणि सामान्य फरक जो डी आहे, ए आणि डी माहित असेल. जर तुम्हाला ए आणि डी माहित असेल तर बघा पहिलं पद T1 बरोबर ए, T2 बरोबर दुसरं पद, पहिल्या पदात ए डी मिळवायचा. डी म्हणजे T1 म्हणजे ए, T3 आता हे ए अधिक डी, त्याच्यात परत डी मिळवायचा. चौथे ए अधिक 2D परत डी. म्हणजेच आपल्याला अंकगणित श्रेणी कोणती मिळाली? ए ए अधिक डी, ए अधिक 2D, ए अधिक 2D, ए अधिक 3D डॅश डॅश डॅश. ही अंकगणिती श्रेणी आहे. अशा पद्धतीने आपल्याला पद काढता येतात. हेच मी लिहिलेलं आहे. पहिले पद ए मानलं T1 बरोबर ए, दुसरे पद T2 बरोबर T1 मध्ये डी मिळवला. T1 म्हणजे ए अधिक डी. तिसरं पद या ए अधिक डी मध्ये डी मिळवायचं, म्हणजे ए अधिक डी अधिक डी म्हणजे ए अधिक 2D, ए अधिक 3D. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय मिळते? अंकगणिती श्रेणी मिळते. पान नंबर 59 वर बघा, असं हे लक्षात ठेवूया, त्यामध्ये ते तुम्ही सगळं वहीत लिहायचे. 1 2 3 4 आकडे ज्या क्रमिकेमध्ये Tn अधिक 1 वजा Tn हा फरक स्थिर असतो. स्थिर म्हणजे डी असतो, तिला अंकगणित श्रेणी म्हणतात. अंकगणित श्रेणीच्या 2 क्रमागत पदांमधील स्थिर फरक डी या अक्षराने दर्शवतात. डी हा मात्र लक्षात ठेवा, हा जो डी आहे हा धन ऋण आणि शून्य काही पण असू शकतो. आणि अंकगणित श्रेणीचं जर पहिलं पद ए असेल, हिचं पहिलं पद जर ए असेल आणि त्यातला सामान्य फरक डी असेल, तर ती अंकगणित श्रेणी ए स्वल्पविराम ए अधिक डी, ए अधिक 2D, ए अधिक 3D डॅश 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 अशी असते. आणि अनंत सांगतो झालेलं असेल. हेच जरा इंग्लिश मध्ये सांगतो बघा. समजा 5 10 15 20 5 10 15 20 डॅश डॅश डॅश. इट इज अ फर्स्ट टर्म, इट इज अ सेकंड टर्म, it is a third term, it is a fourth term. Okay, if we subtract two consecutive numbers, suppose T2 minus T1 is equal to 10 minus 5, 10 minus 5 is 5. T3 minus T2 is equal to 15 minus 10 is 5. T4 minus T3 is equal to 20 minus 15 is equal to 5. That means difference म्हणजे वजाबाकी कुणाची? 2 सलग पदांची. डिफरन्स बिटवीन 2 सलग म्हणजे कॉन्जिक्युटिव्ह टर्म. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज सेम. प्रत्येक ठिकाणी तो सारखा आहे. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्जिक्युटिव्ह टर्म सारखा समान येतो, म्हणजे त्याला स्थिर म्हणतात, म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला कॉन्स्टंट म्हणतात. डिफरन्स बिटवीन 2 सलग पदांमधील फरक स्थिर आहे. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्जिक्युटिव्ह टर्म, डिफरन्स बिटवीन 2 कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज constant, and that constant number is denoted by D. D is a constant number. It is a common difference. दोघांमधला सगळीकडे सारखा आहे बघा 5 5 5. It is called common difference. Is that clear? म्हणजे जशी मराठीची व्याख्या आहे तशी अंकगणित श्रेणीमध्ये इंग्लिश मध्ये व्याख्या, a sequence in which difference between 2 consecutive term is constant, then it is called algebraic expression. पुस्तकातून
तुम्ही ती शोधून लिहायची आहे. पेज नंबर 58 वर आहे ती कुठेतरी. डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट, then that sequence is called arithmetic progression. Is that clear? And difference between the consecutive term is a constant and it is called common difference. It is called common difference. What is meant by common difference? Common difference, and it is denoted by D. Common difference कोणाला म्हणायचं? सामायिक फरक. Difference between two consecutive term. Difference between two consecutive term. शेजारच्या दोघांची बाजूला की it is called common difference and it is denoted by D. Suppose Tn plus 1. समजा हे बघा शेवटची Tn आहे त्याच्यापुढची Tn plus 1 येईल ना, म्हणजे या दोघी consecutive झाल्या. Difference between two consecutive term Tn plus 1 minus Tn. If difference between two consecutive, suppose just listen. Suppose Tn and Tn plus 1 are the consecutive terms, and if Tn plus 1 minus Tn is equal to D, then that sequence is called arithmetic progression. म्हणजे ही सुद्धा डेफिनेशन होऊ शकते बघा. If Tn plus 1 minus Tn is equal to D, then that sequence is called arithmetic progression. Is that clear? If first term is, it is called T1 and it is also denoted as small a. If our first term is T1, second term, so first term plus common difference. जी ती आपण शिकलो ना, suppose we add a specific number, a particular number in the previous number, you will get the next number. हे काल आपण पाहिलं ना, a plus d सेकंड टर्म झाली. थर्ड टर्म याला T2 म्हणतात, याला T3 म्हणतात. a plus d बरोबर का? सेकंड टर्म म्हणताना पहिली घेतली आधी a कॉमन डिफरन्स. थर्ड टर्म म्हणताना ही घेणार आता a plus d कॉमन डिफरन्स. फोर्थ टर्म घेताना a plus 2d येणार त्याच्यामध्ये d. म्हणजे our sequence is a plus d, a plus 2d, a plus 3d dash dash dash. It is the sequence if first term is a and common difference is d. Is that clear? आता it is a 5 10 15 20 dash dash dash. इथेच पाहिलं आपण आता common difference 5 आहे. So it is an arithmetic progression. It is an AP. ओके, ही AP आहे. पण डॅश 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 असल्यामुळे it is an infinite AP. इन्फानाइट अनंत आणि 10,000 9,000 8,000 7,000 डॅश 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 10 डॅश डॅश 0 0 शून्यापाशी थांबली. इट इज अ फायनाइट एपी. इज दॅट क्लिअर? नाउ आता आपण काय करूया, गिवन सिक्वेन्स ही एपी आहे की नाही हे कसं ठरवायचं ते शिकूयात आपण. त्याची गणित घेऊयात. ऑलरेडी मी 2 गणित मांडली होती ते, पण जागे अभावी काही सोडवता आली नाही. लगेच घेऊयात आपण ती. अजून 2 घेऊयात. अजून 2 गणित घेऊन ठेवतो. 1, 1, 2, 2, 3, 3, 3 आपला 2, 1 minus 1 dash dash dash. अजून एखादं एक्झाम्पल बघू आपण पुढे सापडते का. लिहून ठेवतो फक्त 0.3 0.33 0.333 dash dash. ओके, प्रश्न तुम्हाला सांगतो परीक्षेला काय विचारला जातो. आता एवढे मी उदाहरण मांडले. दीज आर द सिक्वेन्स. ह्या क्रमिका आहेत आणि यू हॅव टू शो दॅट इज द गिवन
सिक्वेन्स इज अन एपी. ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे काय असेल. इफ यस फाइंड द नेक्स्ट टू टर्म्स. त्याचे पुढील दोन पद काढा. जर काही अंकगणित श्रेणी असेल तर त्याच्या पुढील दोन पदे काढा. इफ इट इज अन एपी फाइंड द नेक्स्ट टू टर्म्स. सो जस्ट लिसन. मराठी आणि इंग्लिश दोन्ही सांगतोय त्यामुळे काळजीपूर्वक पहा. सपोज वी टेक द एक्झाम्पल. असं आलं की T1 is equal to 5, T2 is equal to 12, T3 is equal to 90, T4 is equal to 26. असं एका खाली एक मांडून घ्यायचं. आता म्हणायचं T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. बघा परत T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. T2 12 minus 5 7, 19 minus 12 7, 26 minus 9 7. बरोबर. आता इथे मला जागा नाही मी इकडे घेतले. म्हणजे डी सारखा आला बघा. दॅट मीन्स म्हणजे तुम्ही आता काय करू शकता म्हणजे कॉमन डिफरन्स कॉमन common difference between two consecutive terms is constant. D is equal to 7. It is called D. इथपर्यंत ठीक आहे. कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट आणि इट इज डिनोटेड ॲज D. मी फक्त पुस्तकी भाषा कशी आहे ती पाहतोय कारण त्यांच्या याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक पडायला नको. बाकी काय विशेष नाहीये. इज कॉन्स्टंट. कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज डिफरन्स बिटवीन हेन्स 5 12 19 26 that is an AP. बस संपलं. सारखं आलं. आता तुम्ही मराठी कसं लिहिणार बरोबर का. मराठीवाल्यांनी बघा दोन क्रमांक पदांमधील फरक स्थिर आहे. डी बरोबर 7 म्हणून 5 12 19 26 ही अंकगणिती श्रेणी आहे. संपलं. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. पण मला असं वाटतं याच्यात काहीतरी राहिलं. आपलं काय राहिलं बरं. पुढचे दोन पद काढायला सांगितले. मग आता बघा 7चा फरक आहे ना. T1 T2 T3 T4 जे आहे ना T5 कशी काढायची बघा. T5 बरोबर T4 घ्यायचा. T5 बरोबर T4 अधिक T. T4 किती आहे 26 अधिक 7 33. T6 बरोबर पुढचा फरक 6 कसा मिळेल. T5 मध्ये D मिळवायचा. T5 आता आला बघा 33 अधिक 7 40. सेमीवाल्यांनी पर्यंत मग इथं खाली जायचंय आणि नॉन सेमीवाल्यांनी हे नाही द्यायचं इंग्लिश मधल्या ओळी डायरेक्ट मराठीत घेऊन खाली यायचे. आणि मग उत्तर लिहिताना तुम्हाला लिहावं लागेल 33 and 40 आर द नेक्स्ट टू टर्म्स. किंवा 33 व 40 ही दिलेल्या अंकगणित श्रेणीमध्ये पुढील दोन पदे आहेत. कसं उत्तर लिहायचं ऐकलं का. 33 आणि 40 ही अंकगणित श्रेणीमधील पुढील दोन पदे आहेत. आता बघा इकडची तो जागा नाही ना. बर आता कसं लिहिणार बघा बरं. T1 बरोबर 2, T2 बरोबर -2, T3 बरोबर वजा, T3 बरोबर आहे का बघा. T2 वजा T1, T3 वजा T2 वजा T1 म्हणजे T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3 म्हणजे T4 वजा T3. बघा हे दोन घ्यायचे. 2 नंबर मधून पहिली, 3 मधून दुसरी, 4 मधून तिसरी असं करायचं. -2 बघा बरं का. आता इथे काळजीपूर्वक पहा चिन्ह. आता T2 आहे ना -2 आहे आणि वजा चिन्ह आहे आणि T1 2 आहे
समान चिन्ह बेरीज करू मोठ्याचं चिन्ह देऊ आणि T3 बघा बरं वजा 6 आहे T3 वजा 6 आहे वजा T2 वजा 2 आहे म्हणून ब्रॅकेट केला वजा 6 वजा वजा अधिक 2 चिन्ह समान वजाबाकी करू T4 वजा 10 आहे वजा T3 वजा 6 आहे वजा वजा अधिक म्हणजे वजाच्या चिन्ह समान वजाबाकी करू मोठ्या चिन्ह देऊ बघा बरं का T4 जो होता तो वजा 10 होता परत वजा चिन्ह आहे आणि T3 परत वजा होता म्हणून कमी झाला वजा वजा अधिक झाला चिन्ह समान वजाबाकी केली मोठ्याच चिन्ह काळजीपूर्वक पहा कशी मांडणी केली आता इंग्लिश मध्ये बघा T2 T1 -2 minus sin there T1 is 2 minus sin same addition bigger sign T3 -6 minus T2 again minus so take a bracket so -6 minus become plus sign difference subtraction bigger sign just like okay -4 common difference between two consecutive term is constant so D is equal to -4 hence given 2 -2 -6 -10 is an AP आणि मराठीमध्ये कसं लिहिणार दोन क्रमांक पदांमधील फरक स्थिर आहे म्हणजे D बरोबर किती आलं वजा 4 म्हणून 2 वजा 2 वजा 6 वजा 10 ही अंकगणिती श्रेणी आहे बरोबर आता याची पुढची पद काढायची तुम्हाला याची आता किती पद झाली 4 माहिती आहे मग T5 कसं काढणार T4 अधिक D आणि T6 कसं काढणार T5 अधिक D तो D मिळवत जायचा बघा बरं T4 किती आहे वजा 10 अधिक D किती आला आता वजा 4 वजा 10 चिन्ह समान आहे म्हणून वजा 4 गौस काढला अधिक वजा होईल ना अधिक वजा वजा समान चिन्ह बेरीज करू 10 4 14 मोठ्या चिन्ह वजा आता T5 किती आलाय वजा 14 अधिक D किती आहे वजा 4 वजा 14 अधिक वजा वजा होईल चिन्ह समान बेरीज करू मोठ्याचं चिन्ह देऊ मग उत्तर मिळाल नेक्स्ट टू टर्म्स आर -49 -18 हे इंग्लिश वाले लिहितील आणि मराठी वाले काय लिहितील अंकगणित श्रेणीची पुढील दोन पदे वजा 14 व वजा 18 आहे कळलं का तुम्हाला दोन उदाहरण कळले असतील आता तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया बरोबर आहे का आता हे गणित इकडे लिहा वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5 0.3 0.33 0.333 3 अधिक वर्गमूळ 3 अधिक 2 वर्गमूळ आता हे चेक करू बघा T1 किती आहे 3 आपण T2 3/2 1/2 आणि हा वजा 1/2 बरोबर का T1 3/2 T2 1/2 आणि हा -1/2 हा तीनच पद असले तर आपण तसंच चेक करायचं T2 T1 T2 वजा T1 1/2 वजा 3/2 छेद समान आहे बघा वर्षांची वजाबाकी चिन्ह समान वजाबाकी करू 3 1 गेला 2 मोठ्या चिन्ह वजा बे T3 T2 T3 वजा T2 वजा 1/2 बघा बरं आता T3 ची किंमत टाकली परत मायनस साइन वजा चिन्ह आहे आणि T2 काय परत मायनसच आहे कळलं का T3 ची किंमत किती आहे वजा 1/2 -1 मायनस वजा आणि T2 किती आहे 1/2 डिनॉमिनेटर सेम वर काय आहे तसं घ्यायचं -1 साइन सेम ऍडिशन 1 आणि 2 आणि वजा चिन्ह म्हणजे उत्तर किती आलं बे म्हणजे वजा 1 आलं का सारखं मग इथं म्हणा कॉमन डिफरन्स बिटवीन शॉर्टकट तुम्हाला नाही हा कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट
सो d इज इक्वल टू -1. दोन क्रमागत काय पदांमधील फरक स्थिर आहे d बरोबर -1 आणि म्हणून 3/2 1/2 वजा ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा is an AP arithmetic progression. Is that clear? Next two terms, you have to find next two terms. आता T3 झालं T4 T4 T3 अधिक D ना T3 अधिक D T5 कसं आहे T4 प्लस D म्हणजे T4 अधिक D. चला T3 किती आहे वजा 1/2 -1 प्लस D काय आहे -1 बघा बरं का -1 हा प्लस मायनस -1 वजा 1/2 अधिक वजा 1 छेद समान झाला इथे दोन्ही खाली दोन निघून नाही दोन निघून 2 1 2 होईल -1 -2 वजा 1 वजा 2 समान चिन्ह बेरीज केली वजा 3/2 आला बघा T5 T4 अधिक D T4 किती आला आता वजा 3/2 अधिक D ची किंमत वजा 1 म्हणजे प्लस -1 कंस काढा प्लस मायनस होईल चिन्ह वेगवेगळे आहे अधिक वजा वजा छेद समान का वजा 3 वजा खाली दोन्ही गुणा वर दोन्ही गुणा समान चिन्ह बेरीज करू मोठ्या चिन्ह देऊ हे महत्त्वाचे म्हणजे आकडेमोड फार महत्त्वाची कॅल्क्युलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट वजा 3/2 वजा 1/1 छेद समान केला आहे डिनॉमिनेटर सेम करायचं आहे खाली दोन्ही गुणले वर दोन्ही दो बे बे होईल -3 -2 वजा 3 वजा 2 छेद समान डिनॉमिनेटर सेम साइन सेम ऍडिशन समान चिन्ह बेरीज करू 3 अधिक 2 5 मोठ्या चिन्ह वजा आणि मग उत्तर लिहून टाकायचं नेक्स्ट टू टर्म्स ऑफ AP are -3/2 -5/2 अंकगणित श्रेणीची पुढील दोन पदे वजा 3/2 व वजा 5/2 आहे आता T1 बरोबर 1 T2 बरोबर 1 T3 बरोबर 2 T4 बरोबर 2 T5 बरोबर 3 आणि T6 बरोबर सुद्धा 3 बरोबर का T2 वजा T1 T2 वजा T1 1 वजा 1 0 T3 वजा T2 T3 वजा T2 2 वजा 1 बरोबर 1 T4 वजा T3 2 वजा 2 बरोबर 0 T5 वजा T4 बस पहिले दोन तीन वेगवेगळे आले का 0 1 0 सारखे आले का नाही इथे थांबायचं आणि मग म्हणायचं कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आर नॉट कॉन्स्टंट are not constant आणि मग तो कॉन्स्टंट नाही म्हटल्याबरोबर इट इज नॉट AP काय म्हणायचं इट इज नॉट an hence 1 1 2 2 3 3 is not an AP मराठीत काय लिहिलं दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही किती सोपं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही गणित सोडू शकता आता अजून 2-3 गणित बघा भरपूर गणित घेतोय मी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्यासाठी गणित घेतच असतं आता बघा 3 अधिक वर्गमूळ 2 3 अधिक 2 वर्गमूळ 2 बघा T1 किती आहे 3 हा 3 प्लस रूट 2 म्हणजे 3 अधिक वर्गमूळ 2 हा 3 अधिक 2 वर्गमूळ 2 T4 3 अधिक 3 वर्गमूळ 2 बस मला वाटतं तेवढे दोनच दिलेत त्यांनी
हे दिलंच नाही. मला वाटतं तुम्हाला जमेल आता. T1 घेतलं, T2 घेतलं, T3 घेतलं. T2 वजा T1, T2 मधून T1 वजा करा. 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3 बरोबर. T3 मायनस T2, T3 मधून T2 वजा करा. 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा चिन्ह आहे बघा. आणि T2 ला 2 पद आहेत पण कंस झाला. कंस फार महत्वाचा. आता कारण का कंस काढल्यावर आतले चिन्ह बदलतील. वजा 3 वजा वर्गमुळात 2, 3 3 गेले, 2 वर्गमुळात 2 आणि वजा 1 वर्गमुळात 2 म्हणजे हे फक्त वर्गमुळात 2. 2 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कॉमन घेतलं. इथे काय राहील 2 वजा 1, 2 वजा 1 म्हणजे 1 वर्गमुळात 2 म्हणजेच नुसतं वर्गमुळात 2. मला वाटतं दोन इकडे सारखं आलं. मग काय म्हणणार कॉमन difference between two conjugate term is constant. D is equal to √2. Hence is an AP. मराठी वाली काय लिहिली? दोन क्रमवार म्हणा क्या क्रमांक, दोन क्रमांकाच्या पदांमधील फरक स्थिर आहे. D बरोबर वर्गमुळात 2 आणि म्हणून ही लिहायची खाली ही अंकगणितीय श्रेणी आहे. आता पुढचे दोन पद आता T3 परत T4 आणि T5 बघा. T4 चौथं पद हे तिसऱ्यामध्ये D मिळवायचा. T3 मध्ये D. T3 बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि D हे वर्गमुळात 2. 2 वर्गमुळात 2 आणि 1 वर्गमुळात 2 म्हणजे 3 वर्गमुळात 2. T5 T4 मध्ये D मिळवायचा. T4 घेतल्याला 3 अधिक 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 3 आणि 1 बघा. T4 बरोबर T3 प्लस D, 3 प्लस 2 √2 प्लस √2, 3 कसं 2 √2 आणि 1 √2 बिकम 3 √2. T5 is equal to T4 प्लस D, T4 लिहिला प्लस √2, 3 तसं 3 √2 प्लस 1 √2 is 4 √2 आणि आन्सर लिहून टाकायचं. these are the two next two terms किंवा ऑफ एन AP आणि ही पुढील दोन पदे आहेत असं म्हटलं तरी चालेल. ही बोलता बोलता हे पण झालं. आता तार दाखल ना T1 बरोबर वजा 5, T2 बरोबर -1/5. T1 T2 T3 सगळ्यांची किंमत एकच आहे. वजा 1/5 -1/5. मग T2 वजा T1, T3 वजा T2 तीनच पद आहे फक्त. T2 वजा T1 बघा बरं का. T2 -1/5 मायनस इथं मायनस साइन. T1 परत मायनस आहे म्हणून ब्रॅकेट घातला. मायनस मायनस बिकम प्लस. -1 + 1 बिकम 0 मीन्स 0. T3 -1/2 मायनस सॉरी -1/5 मायनस प्लस आहे बघा. बाकी सगळं सेम आहे. these are the opposite numbers, so sum of that is 0. common difference between two consecutive term is constant. 0 0 आलं ना. मग D is equal to 0 आणि मग -1/5 is an AP. दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे म्हणून D बरोबर 0 म्हणून वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5 ही अंकगणित श्रेणी आहे. हे कळलं का तुम्हाला? किमती भरल्या फक्त कंस काढल्यामुळे अधिक झालं. 1 वजा 1 अधिक हे बाकी सगळं सारखं आहे. याला विरुद्ध संख्या म्हणतात आणि विरुद्ध संख्यांची बेरीज 0 असते हे आपल्याला माहिती असायला हवं. आणि पुढे दोन पद कसे काढणार? 0 मिळवायचं फक्त म्हणल्यावर. बघा आता T4 आणि T5. T4 म्हणजे T3 अधिक D, T5 म्हणजे T4 अधिक D. चला T3 किती आहे? T3 किती? वजा 1/5 अधिक D 0 म्हणजे हे येईल ना T4 पहा हा T4 आहे ना अधिक 0. समजा पुढील दोन पदे ही आहेत आणि अजून एक राहायची माझ्याकडे पुस्तक गेलं एवढं समजून सांगतो. 0.3
असंच मला वाटतं ते 0.3 0.33 बरोबर. T1 बरोबर 0.3, T2 बरोबर 0.33 आणि T3 बरोबर 0.333 बरोबर का? T2 वजा T1, T2 वजा T1 0.33 वजा 0.3. पॉईंट खाली पॉईंट मांडा, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. हा 3 असाच, 3 वजा 3 0 0.03. T3 वजा T2, T3 म्हणा 0.333. T3 ची किंमत वजा T2 ची किंमत 0.333. पॉईंट खाली पॉईंट 3 3 0 3 0 0 0. ही आणि ही मध्ये फरक आहे बघा, सारखे येतात नाही. कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज नॉट कॉन्स्टंट. हेन्स 0.3 0.33 0.33 इज नॉट एन एपी. दोन क्रमांक पदांमध्ये फरक स्थिर नाही, म्हणून 0.0.3 0.3 33 0.333 ही अंकगणित श्रेणी नाही. नसल्यावर पुढचे उत्पादन काढायची गरज नाही. अशा पद्धतीने आपल्याला आता अंकगणित श्रेणी सगळ्याला ओळखता यायला लागली. आता आपण 3.1 मध्ये जाऊया. महत्वाचा भाग झाला. आता अंकगणित श्रेणी ओळखता आली पाहिजे. हीच पद्धत सगळीकडे वापरायची आहे. 3.1 पहिला प्रश्न आताच मी समजून सांगितलाय. दुसरा प्रश्न बघा, नीट वाचा. जर अंकगणित श्रेणीचे पहिले पद ए आणि सामान्य फरक डी असेल तर अंकगणित श्रेणी लिहा. फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. म्हणजेच फाइंड किंवा राईट एपी. बघा याच्यात 2-3 घेतो. त्यातलं चौथं घेतो बघा. a इज इक्वल टू -1/25, d इज इक्वल टू 3, a इज इक्वल टू -d इज इक्वल टू 1/2. अजून एक घेतो. a इज इक्वल टू -d असं घेतो -18, d इज इक्वल टू -5 मनाने घेतलंय. आपल्याला आता a आणि d दिलेले आहेत. आपल्याला अंकगणित श्रेणी सांगता आली पाहिजे. मग आता बघा, T1 म्हणजे पहिलं पद ज्याला a म्हणतात. T1 बरोबर a बरोबर वजा 1.25 -1/25. आता T2 तुम्हाला मी सांगितलं, मग अशी कसं सांगितलं, अंकगणित जर पहिलं पद a आणि कॉमन डिफरन्स सामान्य फरक d असेल तर पहिले a असतं a अधिक d, a अधिक 2d, a अधिक 3d. ही झाली अंकगणित श्रेणी किंवा इट इज अन एपी. पहिलं पद झालं का a, दुसरं a प्लस d. हे काय बघा, वजा 1.25 अधिक 3 वजा 1. चिन्ह समान आहे. वजा करायची मोठी संख्या आहे 3.0 वजा 1.25 पॉईंट खाली पॉईंट. 10 तून 5 गेले 5, 9 तून 2 गेले 7. 1.75 मोठ्याचं चिन्ह अधिक T3 a अधिक d म्हणजे पुढची a अधिक 2d वजा 1.25 याची किंमत आहे अधिक 2 गुणिले d किती आहे 3 म्हणजे 3 आहे 3 गुणिले 6. आता 6 मधून 1.25 10 9 आणि 5 बरोबर आहे का बघा. किती पद काढायचं आहे काय झाले आता हे दोन अजून एक काढू. T4 बरोबर a अधिक 3d याची किंमत वजा 1.25 3 गुणिले d ची किंमत किती आहे t 9 9.00 मधून तुम्ही जर वजा केलं तर 7.75 येईल. 5 5 10 7 3 10 7 2 9 बरोबर. आणि म्हणून हे कळलं का. मग पहिली संख्या घ्यायची वजा 1.25 1.75 4.75 7.75 इज अन एपी. ही दिलेली अंकगणित श्रेणी आहे. असं उत्तर लिहून मोकळं व्हायचं. कळलं का.
तुम्हाला अंकगणित श्रेणी काढायची आहे ना, मग दिलेली अंकगणित श्रेणी ही किंवा डॅश डॅश ही दिलेली अंकगणित श्रेणी आहे किंवा ही अंकगणित श्रेणी आहे किंवा इज एन एपी. सेम गणित आहे बघा, काय फरक नाहीये. T1 बरोबर A बरोबर -7. T2 काय घ्यायचा, A मध्ये D मिळवायचा बरोबर का. पहिली A दुसरी A अधिक D म्हणजे -7 अधिक D वजा 1/2. छेद समान करा, खाली 2 ने गुणावर 2 ने म्हणजे -14 होईल. खाली 2 ने वर 2 ने -14. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन, चिन्ह समान वजा वेक्टर मोठे चिन्ह द्या म्हणजे 12-13/2 येईल बघा. T3 A अधिक 2D, A ची किंमत -7, 2 गुणिले D ची किंमत 1/2, 2 कॅन्सल होतील, फक्त 1 राहील. चिन्ह समान वजा करू. T4 A अधिक 3D -7 अधिक 2 गुणिले 3 गुणिले 1/2, 3 गुणिले 1/2 म्हणजे 3/2 ना, 3 1 3 आणि खाली 2 -7/1 अधिक 3/2 खाली 2 ने गुणावर 2 ने -14 होईल. चिन्ह समान वजा करू, -11/2 आणि उत्तर लिहून टाकायचं. -7 -13/2 -6 -11/2 ही अंकगणित श्रेणी आहे. इज एन एपी. अजून एक गणित काय करतोय आपण, प्रश्न कळला का. ए आणि डी दिल्यावर ती काढायची. बरं, T1 बरोबर A बरोबर किती, काय ते -18 5 बघा. T1 बरोबर A बरोबर -18 म्हणजे -18. A प्लस D, A अधिक D, A ची किंमत टाकली -18 अधिक D -5 आहे बघा. कंस काढून टाका म्हणजे अधिक वजा वजा होईल. समान चिन्ह बेरीज करू, मोठे चिन्ह साइन सेन ऍडिशन बिगर्स 18 5 23. A अधिक 2D, चला A किती बघा, A ची किंमत -18, 2 गुणिले D ची किंमत -5, गुणाकारात एकच वजा चिन्ह म्हणून -2 10. साइन सेन ऍडिशन बिगर साइन, चिन्ह समान बेरीज करून मोठ्याचे चिन्ह. T4 A अधिक 3D, A किती बघा -18 अधिक 3 गुणिले D ची किंमत -5, गुणाकारात एकच वजा चिन्ह म्हणून -5 3 15. समान चिन्ह बेरीज करून मोठे चिन्ह साइन सेन ऍडिशन 18 15 33 मोठे साइन काय -18 -23 -28 -33 ही अंकगणित श्रेणी आहे. -23 -33 इज एन एपी. त्याचा जो तिसरा प्रश्न आहे तो सांगतो, म्हणजे आपल्याला 3.1 आता सोडवता येईल. आता बघा, प्रत्येक अंकगणित श्रेणीतील पहिले पद व सामान्य फरक काढा. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स इन ईच ऑफ द एपी. म्हणजे पुढच्या अंकगणित श्रेणीमधील ए आणि डी काढायचं. खूप सोपं आहे बघा. 1/4 3/4 किंवा दुसरे गणित घेतो मी, हे नाही घेत, पाठीमागचे गणित घेतो मुद्दाम. तीन छेद 2 1/2 वजा 1/2 डॅश डॅश डॅश. दोन गणित घेतो आपण, थांबू मग. तुम्हाला काय काढायचं, फक्त ए आणि डी काढायचं. बघा, T1 T2 आणि T3 हे तरी काय नाही. आता A बरोबर T किंवा T1 बरोबर A बरोबर पहिली संख्या असते, म्हणजे A माहित झाला का.
लगेच आता डी काढायचं ना. डी बरोबर आता या ही जागी टी आहे म्हटल्यावर आपण जास्त लिहित नाही बसायचं. मग डी म्हणायचं T2 वजा T1 T2 वजा T1 1/2 वजा 3/2 छेद समान वरच्यांची सबट्रॅक्शन वजाबाकी साइन डिफरन्स सबट्रॅक्शन चिन्ह समान वजाबाकी करून मोठे चिन्ह संपलं. इतकंच करायचं. परत पहा T1 बरोबर 2 T2 बरोबर वजा 2 T3 बरोबर वजा 6 T4 बरोबर वजा 10. मग A बरोबर T1 असतं म्हणजे A आली बघा 2 लगेच. आणि D म्हणजे काय कोणते 2 घ्या T2 वजा T1 बघा बरं का T2 T2 वजा T1 वजा 2 वजा हा 2 आहे. समान चिन्ह बेरीज करून मोठ्याचं चिन्ह देऊ. साइन सेम ऍडिशन बिगर साइन -4 संपलं. यू हॅव टू फाइंड ओनली A and D. तुम्हाला फक्त A आणि D काढायची आहे. मग आता तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये 3.1 पूर्ण करायचं आहे आणि प्लस 61 पानावरील वर एक्झाम्पल नंबर 2 आहे बघा तो सोडून दिलेला आहे. सॉल्युबल एक्झाम्पल इज देअर. एक्झाम्पल नंबर 2 इन दॅट एक्झाम्पल देयर आर 4 एक्झाम्पल्स. In that question there are 4 examples. Okay, you have to solve that soluble 4 examples as well as 3.1. तुम्हाला 61 पानावरील प्रश्न दुसरा जो आहे वरचा त्याच्या 4 उदाहरणं आहेत तो करायचा आहे आणि 3.1 सगळा करायचा आहे. या ठिकाणी आपला 3.1 संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पण तत्पूर्वी जसं तुम्ही फर्स्ट टर्म A सेकंड टर्म A प्लस B म्हणजे आपण अशी संख्या काढतो तशी शेवटची संख्या Tn ही सुद्धा काढता येते. त्याचं सूत्र आहे Tn बरोबर A अधिक N वजा 1D. याच्यावर आधारित उदाहरण आपण पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.